नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग व्हर्च्युअल सेंटरमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मी व्हर्च्युअल विषयक मार्गदर्शक श्री विलास अनंत राठोड। आज आपण मराठी अक्षर भारती या विषयातील एका घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर चला आज आपण त्या घटकाचा अभ्यास करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण अनेक थोर व्यक्तींच्या जीवनाविषयीची माहिती, व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये मोठं होण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न केले याविषयीची माहिती आपण एखाद्या पुस्तकात वाचतो किंवा ऐकतो। उदाहरणार्थ, आपल्या भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म एका नावाड्याच्या घरात म्हणजेच एका गरीब कुटुंबात झाला आणि परिस्थिती गरिबी असल्याने ते स्वतः पेपर टाकण्याचे काम करत असे। त्यांना पुस्तके घेण्यासाठी सुद्धा पैसे मिळत नसे, परंतु ते एका शिक्षकांच्या घरी पेपर टाकायचे व त्यांच्याकडून त्यांना वाचण्यासाठी पुस्तके मिळायची। अशा प्रकारे लहानपणी त्यांनी आपल्या जीवनामध्ये वाचनाची गोडी निर्माण करून घेतली। त्यांनी आपल्या जीवनामध्ये वाचनाचे मूल्य रुजून घेतले आणि ते आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आज आपण लहानपणापासून आपल्या जीवनामध्ये क्रिकेट खेळाचे मूल्य कशा प्रकारे रुजून घेतले आहे आणि आपल्या देशाचे क्रिकेट खेळाचे जगातील जागतिक स्तरावरील खेळाडू कशा प्रकारे झाले ते आज आपण चंदू बोर्डे लिखित बीज पेरले गेले या पाठातून अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पाठ 14 बीज पेरले गेले या पाठाचे लेखक आहेत चंदू बोर्डे। चंदू बोर्डे यांचे नाव चंद्रकांत बोर्डे हे आहे। चंद्रकांत बोर्डे हे भारतीय क्रिकेट संघातील जागतिक कीर्तीचे खेळाडू आहेत। निवृत्तीनंतर त्यांनी क्रिकेट प्रशासकाचे काम केले। राष्ट्रीय निवड समितीचे ते अध्यक्ष होते। क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अर्जुन पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार तसेच CK नायडू जीवन गौरव पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। प्रस्तुत पाठामध्ये चंदू बोर्डे यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितलेल्या असून आपल्या मनातील क्रिकेटची बीजे कशी पेरली गेली हे सांगितले आहे। त्यातून त्या काळाचे हुबेहूब चित्र आपणास डोळ्यासमोर रेखाटण्यात चंदू बोर्डे यशस्वी झाले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत पाठामध्ये चंदू बोर्डे यांनी आपल्या लहानपणातील आठवणी त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि त्या आठवणी सांगताना ते म्हणतात की लहानपणीच चंदू बोर्डे यांना क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली आणि क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाल्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये क्रिकेटाचे बीज कसे पेरले गेले हे त्यांनी सांगितले आहे। म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड कशी निर्माण झाली ते त्यांनी या पाठातून सांगितले आहे आणि त्यांनी त्या काळाचे त्यांच्या आयुष्याचं हुबेहूब चित्र त्यांनी आपल्या डोळ्यासमोर रेखाटण्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत असे त्यांनी या पाठामध्ये सांगितले आहे। विद्यार्थी मित्रों, प्रस्तुत पाठ में चंदू बोर्डे इन्होंने उनके बचपन की यादें इस पाठ के माध्यम से हमें दिया है। चंदू बोर्डे कहते हैं कि बचपन में उनके जीवन में क्रिकेट के खेल के बी कैसे बोया गया ये इस पाठ में हमें जानकारी दी गई। उनके बचपन में, छोटी जिंदगी में क्रिकेट का बी कैसे बोया गया, उस समय का जो चित्र है वह चित्र हमारे आंखों के सामने जैसे का वैसा प्रस्तुत करने में चंदू बोर्डे यह यशस्वी हो चुके हैं। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण
प्रत्यक्ष या पाठाला सुरुवात करूया. चंदू बोडे म्हणतात, माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्या एवढा होतो तेव्हा अगदी तुमच्यासारखाच खेळकर, खोडकर व उपद्रवी होतो. उपद्रवी म्हणजे उद्योगी, त्रासदायक. लहानपणामध्ये कोणत्याही प्रकारचं उद्योग करणं, कोणत्याही प्रकारचं कोणालाही त्रास देणं. ते म्हणतात की आपल्या विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणतात की माझ्या बालमित्रांनो, जेव्हा मी तुमच्या वयाचा होतो, तुमच्या एवढा होतो, त्यावेळेस मी खूप खेळकर, खोडकर आणि उद्योगी होतो. ते म्हणतात, माझा जन्म पुण्यात एका गरीब कुटुंबात झाला आणि माझा जन्म, चंदू बोडे म्हणतात की माझा जन्म पुण्यामध्ये एका गरीब कुटुंबात झाला. म्हणजे चंदू बोडे यांचे आईवडील जे आहेत ते पुण्यामध्ये राहायचे आणि म्हणून ते म्हणतात की माझा जन्म पुण्यातच एका गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. माझे वडील त्यावेळेस पोलीस खात्यामध्ये तुटपुंजा म्हणजे अगदी कमी तुटपुंजा पगारावर नोकरी करत होते आणि चंदू बोडे यांचे वडील पोलीस खात्यामध्ये नोकरी करत होते आणि पोलीस खात्यामध्ये नोकरी करत असताना त्यांना खूप कमी पगारावर काम करत होते. तेव्हा खूप कमी पगार त्यांना मिळायचा. तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दुःखे आम्ही भोगलो. आणि लेखक सांगतात की वडिलांचा पगार कमी असल्यामुळं, आमचं कुटुंब गरीब असल्यामुळं आमच्या वाट्याला नेहमी कष्ट आणि दुःखे आम्हाला भोगायला मिळाली. आमच्या वाट्याला नेहमी कष्ट आणि दुःखे ही आली. अशा परिस्थितीत वडिलांना आम्हा मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्यच नव्हते. आणि लेखक म्हणतात की ज्यावेळेस वडिलांना कमी पगार असल्यामुळं आपल्या मुलांसाठी त्यांना खेळणी घेणं शक्य नव्हतं. कारण कमी पगार असल्यामुळं परिवार चालवणं, घर चालवणं हे शक्य नसल्यामुळं मुलांना खेळणी वगैरे घेणं हे त्यांच्याकडून शक्यच नव्हतं. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हाला त्यांचा हेवा वाटे. आणि लेखक म्हणतात की आम्ही दुसऱ्या मित्रांच्या हातामध्ये खेळणी पाहायचो आणि खेळणी बघितल्यानंतर आम्हाला दुःख वाटायचं. तरी पण गल्लीतील मुलांना जमा करून उन्हातानात विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, कधीमधी कॅम्पमधील कॅनलमध्ये चोरून पोहणे, कैऱ्या पेरू पाडून त्यांचा यथेच्छा म्हणजे इच्छेप्रमाणे स्वाद घेणे म्हणजे मनाप्रमाणे स्वाद घेणे, घरात जळण्यासाठी आणलेल्या लाकडातून बॅट व स्टंप तयार करणे व कुठून तरी जुना पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. लेखक म्हणतात की आमची परिस्थिती गरिबी असल्यामुळं आम्हाला खेळणी मिळत नसे, पण आम्ही जेव्हा इतर मुलांच्या हातात खेळणी बघायचो तेव्हा आम्हाला वाईट वाटायचं, त्यांचा हेवा वाटायचा. तरीसुद्धा आम्ही आमच्या गलीतील जी मुलं होती त्या मुलांना एकत्र करून आम्ही दिवसा विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, कधीमध्ये कॅम्पमधील जो कॅनल होता त्यामध्ये चोरीने पोहणे, कैऱ्यावर पेरू पाडून मनाप्रमाणे स्वाद घेणे, जेवण बनवण्यासाठी घरामध्ये जेव्हा लाकडं आणायची त्या लाकडातूनच बॅट व स्टंप तयार करून कुठून तरी एखादा बॉल घ्यायचा आणि क्रिकेट खेळायचा असा त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याबद्दल बऱ्याच तक्रारी आईंच्या कानावर आलेल्या असायच्या. आणि लेखक म्हणतात मी जेव्हा खेळून संध्याकाळी घरी येण्याच्या पहिले माझ्या आईजवळ खूप माझ्या तक्रारी केलेल्या असायच्या. विद्यार्थी मित्रों, लेखक कहता है कि मेरे प्रिय मित्रों,
मैं जब आपकी उम्र का था तब मैं आपके जैसे ही बहुत उद्योगी था। मेरा जन्म पुणे के एक गरीब कुटुंब परिवार में हुआ। मेरे पिताजी पुलिस डिपार्टमेंट में एक बहुत कम पगार पे नौकरी करते थे और कम पगार होने के कारण गरीब परिवार के रास्ते में ये मेहनत दुखे ये आते हैं। ऐसी परिस्थिति में पिताजी हमें कहाँ से खेलने के लिए खिलौना वगैरह लाएंगे। खिलौना लाना ये पॉसिबल ही नहीं था। जब लेखक कहता है कि जब हम लोग दूसरे दोस्तों के हाथ में जब खिलौना देखते थे तो हमें उनका बहुत मन ही मन में हमें बहुत दुखी होते थे। लेकिन हम लोग गली के सब बच्चों को इकट्ठा करके गुल्ली डंडा खेलना, पतंग उड़ाना, कभी कभी कैंप में तालाब रहता था वहाँ तालाब में चोरी से तैरने के लिए जाना, आम खाना, ऐसा उनका कार्यक्रम चलता था। घर में खाना पकाने के लिए जो लकड़ी लाते थे उस लकड़ी का बैट और स्टंप तैयार करना, किधर से तो एक पुराना बॉल लेके आना और दिन भर उनका खेलने का कार्यक्रम चलता था। खेलने के बाद लेकर जब घर जाते थे उसके पहले उनके बारे में माँ के पास बहुत सारी कंप्लेंट की जाती थी। पुढे बघूया मित्रांनो, दिवसभराच्या खेळाने भूक तर खूप लागलेली असायची। घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मक लाडू व चापट पोळ्यांचा यथेच्छा वर्षा व्हायचा। मग मी घरात एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचो। तिथे झोप लागायची आणि जाग यायची ती आईच्या प्रेमळ कुशीत। लेखक म्हणतात की मी घरी जाण्याच्या पहिले माझ्याविषयी गल्लीतील मुलं, गल्लीतील माणसं माझी तक्रार आईजवळ पहिलेच करून द्यायची आणि मी घरी जात असताना मला खूप तीव्रतेने खूप भूक लागलेली असायची। पण घरी जाताच घरात पाऊल ठेवतो न ठेवतो आईने मला आईचं पाठीवर मारणं सुरू, हाताने मारणं सुरू। मग लेखक रडायचे आणि एका कोपऱ्याला जाऊन बसायचे। तिथंच त्यांना झोप लागायची आणि नंतर सकाळ सकाळी त्यांना आपल्या आईच्या कुशीमध्ये जाग यायची। लेखक दिन भर खेल कूद के शाम के समय जब घर जाते थे तो उनके बारे में बहुत सारी कंप्लेंट की जाती थी और लेखक जब घर में कदम रखते ही उनकी माँ का उनको मारना शुरू हो जाता था और लेखक अपने घर के कोने में जाके बैठ के वहाँ रोते थे और उधर ही उनको नींद आ जाती थी और उनको जब जाग आती थी तो उनके माँ के गोद में उसी समय वो सोए हुए रहते थे। नंतर माझ्या वडिलांची बदली वडगावला झाली। त्याचा परिणाम असा झाला की मला व माझ्या थोरल्या भावाला शाळेसाठी पुण्यातच काकांकडे राहावे लागले। आणि लेखक म्हणतात की नंतर माझ्या जीवनामध्ये असा एक परिणाम झाला, असं एक माझ्या जीवनामध्ये वळण आलं की माझ्या वडिलांची बदली ही पुण्यावरून वडगावला झाली आणि मला आणि माझ्या लहान भावाला शाळा शिकण्यासाठी पुण्यातच काकांकडे राहावं लागलं। त्यावेळेस मी अवघ्या 9-10 वर्षाचा असेन। त्या लहान वयात आई वडिलांपासून दूर राहणे माझ्या जीवावर येईल। आणि लेखक म्हणतात एवढ्याशा छोट्या वयामध्ये 9-10 वर्षाचा असेल मी त्यावेळेस एवढ्या कमी वयामध्ये आई वडिलांपासून दूर राहणं हे खूप मला वाईट वाटायचं। खूप रडायचे पण त्याचा काही उपयोग व्हायचा नाही। हट्टही करून बघितला पण व्यर्थच। आणि लेखक म्हणतात जेव्हा आई वडिलांनी एवढ्या लहान वयामध्ये आम्हाला काका आणि काकूंकडे शिकायला ठेवलं तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटायचं, जीवावर यायची, आम्ही रडायचो, हट्टसुद्धा करायचो, पण या सर्व गोष्टींचा काहीच परिणाम व्हायचा नाही। आम्हाला सोडून जाणे आई व वडिलांना जीवावर आले होते, परंतु मुलांचे चांगले शिकावे
मोठं व्हावं, ऑफिसर व्हावं व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे या उद्देशाने त्यांनी कसेबसे मन घट्ट करून आमचा निरोप घेतला. आणि लेखक म्हणतात की आम्हाला ज्याप्रमाणे आईवडिलांना सोडून राहणं वाईट वाटायचं, आम्ही रडायचो, हट्ट करायचो, जिद्द करायचो, पण त्या हट्टाचं जिद्दचा काहीच परिणाम व्हायचा नाही. आम्हाला वाईट वाटायचं, त्याचप्रमाणे आमच्या आईवडिलांना सुद्धा आम्हाला लहान वयात सोडून राहणं खूप वाईट वाटायचं. पण प्रत्येक आईवडिलांची एक इच्छा असते, एक आकांक्षा असते, त्यांच्या डोळ्यामध्ये एक मुलांविषयी स्वप्न असतात. ते स्वप्न म्हणजे की मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, ऑफिसर व्हावं, आपल्या परिवाराचं, आपल्या घराचं, आपल्या घराण्याचं नाव काढावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून लेखकांचे आईवडील सुद्धा त्यांनी आपल्या मनाला समजूत घालून त्यांना काका काकूकडे शिकायला सोडून दिलं. लेखक कहता है कि मेरे जीवन में एक ऐसा परिणाम हुआ, एक मेरे जीवन में ऐसा मोड़ आया कि मेरे पिताजी की बदली पुणे से वडगांव में हुई और मैं और मेरा छोटा भाई इनको पढ़ाई करने के लिए पुणे में काका चाचा के पास रहना पड़ा. उस समय मैं कुछ 9-10 साल का था. इतने कम उम्र में मुझे माँ बाप से दूर रहना बहुत दुखी लगता था. हम लोग रोते थे, उसका कुछ उपयोग नहीं होता था, जिद्द करते थे, सब किया, लेकिन सब फोकट ही गया. हमें छोड़ना ये माँ बाप को भी बहुत बुरा लगता था. लेकिन हर एक माँ बाप का आंखों में एक बच्चे के प्रति एक सपना होता है. वो सपना पूरा करने के लिए अपने माँ बाप छोड़ के जाते हैं. जैसे कि बच्चे पढ़ना चाहिए, ऑफिसर बनना चाहिए, अपने परिवार का नाम उज्जवल करना चाहिए. ये सपना आंखों के सामने रख के उन्होंने अपने दोनों बेटे को पुणे में चाचा के पास छोड़ दिया. त्यानंतर माझ्या आयुष्यातला एक निराळेच वळण लागले. माझे चुलते पुण्यात YMCAच्या कंपाऊंडमध्ये राहत होते. आणि लेखक म्हणतात जेव्हा माझे आईवडील हे पुण्याला वडगावला राहायला गेले आणि वडगावला राहायला गेल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळंच वळण लागलं. माझे जे काका होते ते काका MCAच्या कंपाऊंडमध्ये राहत होते. ही संस्था खेळाकरिता प्रसिद्ध असल्या कारणाने बरेच लोक या संस्थेचे सभासद होते. रोज सकाळी संध्याकाळी ज्यांना जसं जमेल त्याप्रमाणे ते खेळायला येत असत. साहजिकच याचा परिणाम माझ्या बालमनावर होईल. आणि लेखक म्हणतात की आमचे काका YMCAच्या कंपाऊंडमध्ये राहत असताना ही जी संस्था आहे, ही संस्था खेळासाठी खूप प्रसिद्ध आहे. आणि ही खेळासाठी प्रसिद्ध असल्या कारणाने बरेच लोक या संस्थेचे सभासद होतात आणि रोज सकाळ संध्याकाळी या संस्थेमध्ये खेळण्यासाठी येत असतात. आणि याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला. लेखक कहते कि जब मेरे माँ बाप पुणे से वडगांव इस गांव में नौकरी करने के लिए गए तब मेरे जीवन में एक अलग ही मोड़ आया. मेरे जो चाचा थे, ये चाचा YMCA के कंपाउंड में वहीं पे रहते थे. और ये YMCA जो संस्था है, ये संस्था खेल के लिए बहुत ही प्रसिद्ध है और बहुत सारे लोग इस संस्था के सभासद रहते हैं. रोज सुबह शाम जिनको जैसे जैसे समय मिलेगा उस समय के अनुसार लोग वहाँ खेलने के लिए आते हैं. और इस खेल का मेरे जीवन में बहुत, मेरे छोटे से मन में, छोटे से दिमाग में इस खेल का बहुत ही गहरा असर मेरे जीवन में हुआ.
मुळातच खेळाची आवड जास्त असल्याने मी त्या सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहू लागलो. अनेक खेळाडू पाहण्यासाठी मला रोज संधी मिळू लागली. शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन मी प्रथम ग्राउंडवर हजर होत असे. आणि जेव्हा लेखकाच्या बालमनावर या खेळाचा परिणाम झाला, मुळात म्हणजे खरं म्हणजे लेखकाला खेळाची फार आवड होती आणि आवड असल्यामुळं ते जे तिथे खेळणारे जे सभासद होते त्या सभासदांचा खेळ ते लक्ष देऊन पाहायचे. आणि अनेक खेळाडू त्यांना पाहायला मिळायचं. खेळाडू पाहायला मिळतात म्हणून लेखक शाळा सुटली की लगेच धावत धावत त्या ग्राउंडवर येऊन हजर व्हायचे. सर्व खेळात मला क्रिकेट खेळ फार आवडू लागला आणि त्या ग्राउंडमध्ये जेवढे खेळ खेळले जायचे त्या खेळामधून लेखकाला क्रिकेट हा खेळ फार आवडू लागला. या खेळाने मला जास्त भुरळ पडली. लेखाला सगळ्या खेळांमधून क्रिकेट खेळ हा फार आवडायचा. आणि क्रिकेट हा खेळ आवडल्यामुळं इथे एक वाक्यप्रचार आलेला आहे. भुरळ पडणे म्हणजे मोह होणे, आवड निर्माण होणे. जर आपल्याला परीक्षेमध्ये आलं 2 मार्काला आपल्याला वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असा प्रश्न विचारला जातो. भुरळ पडणे, मोह होणे, आवड निर्माण होणे. लेखक जेव्हा शाळेतून खेळाच्या मैदानावर यायचा तेव्हा सर्व खेळांपैकी त्याला क्रिकेट खेळ हा खेळाविषयी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवड निर्माण झाली अशा प्रकारे वाक्यात उपयोग करायचा. म्हणजे त्याला सर्व खेळामधून क्रिकेट खेळ फार मोठ्या प्रमाणामध्ये आवडत असल्याकारणाने तो धावतच त्या ग्राउंडवर येऊन हजर राहायचा. कधीकधी काही खेळाडू स्वतःला भरपूर वेळ खेळायला मिळावे म्हणून लवकर येत असे. आणि त्या संस्थेचे जे सभासद होते, जे खेळणारे प्लेयर होते, ते प्लेयर त्यांना खेळायला जास्त वेळ मिळावा म्हणून ते लवकर यायचे. कोणी नाही असं पाहून ते मला चेंडू फेकायला लावत. आणि ग्राउंडमध्ये कोणी चेंडू फेकणारी व्यक्ती नाही, मदत करणारी व्यक्ती नाही म्हणून ते लेखकाला चेंडू फेकायला, बॉल फेकायला लावत असे. मी अशा कामासाठी नेहमीच तयार असायचो. आणि लेखक म्हणतात मी एक संधीच बघत होतो की मला कधी यांच्याबरोबर खेळायला मिळेल आणि या अशा कामासाठी मी नेहमीच तयारच राहतो. आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन मी अधिक उत्साहाने, आनंदाने जितक्या जोरात बॉल टाकता येईल तितक्या जोरात तो टाकून सभासदाची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे. लेखक म्हणतात की मी संधीचीच वाट बघत होतो. जेव्हा ते सभासद त्या मैदानावर यायचे आणि त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी जेव्हा खेळाडू कमी व्हायचे तेव्हा ते मला बॉल फेकायला लावायचे. मी अशाच संधीचा वाट बघत होतो. आणि संधीची वाट बघत असल्याकारणाने अधिक उत्साहाने, अधिक आनंदाने, जेवढ्या जोरात मला लेखाला बॉल फेकता येईल तेवढ्या जोरात तो बॉल फेकायचा आणि त्या सभासद जे होते, जे खेळणारे खेळाडू जे होते त्यांची दांडी उडवण्याचा ते प्रयत्न करायचा. माझा उत्साह पाहून मला उत्तेजन मिळावे आणि त्यांनाही खेळायला मिळावे म्हणून ते देखील मुद्दाम आऊट होऊन जायचे. आणि छोटासा मुलगा, लहान मुलगा, खेळण्यासाठी असली त्याची आवड, त्याचा उत्साह, त्याचं उत्तेजन तेच पाहून त्यांना पण आनंद व्हायचा म्हणून ते जे सभासद होते ते सभासद मुद्दाम आऊट होऊन जायचे. आणि आऊट झालं की लेखाची छाती फुगून दिसायची. आता इथं पण एक छाती आनंदाने फुगणे, अभिमानाने
खूप आनंद होणे असं त्याचा वाक्प्रचाराचा अर्थ आहे. छाती आनंदाने फुलणे, अभिमानाने खूप आनंद होणे. जेव्हा लेखकाला त्या मैदानावर खेळण्याची संधी मिळायची आणि तो सभासदांची दांडी उडवायचा तेव्हा अभिमानाने खूप आनंद व्हायचा. अशा प्रकारे ते वाक्यात उपयोग करायचा. म्हणून तो जोराने बॉल टाकून सभासद दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे. त्याचा उत्साह पाहून त्याला उत्तेजन मिळावं, त्याला संधी मिळावी, त्यालाही खेळायला मिळावं म्हणून ते आऊट होऊन जायचे आणि त्यांना आऊट केल्यामुळं लेखक खूप खुश व्हायचा आणि खुश झाल्यानंतर तो खूप अधिकाधिक जोराने चेंडू फेकायचा. मात्र जेव्हा इतर सभासद येत तेव्हा नाईलाजाने त्यांना बॉल द्यावा लागे आणि जेव्हा इतर सभासद जेव्हा खेळायला यायचे तेव्हा लेखकाला खेळायची संधी मिळायची नाही आणि म्हणून लेखकाला नाईलाजाने त्यांच्याकडे बॉल द्यावा लागायचा. तरीसुद्धा लांब उडलेला चेंडू धावत जाऊन अडवण्याचा आणि तो लगेच उचलून फेकण्याचा मी समाधान मानत असे. जरी लेखकाला खेळायची संधी मिळाली नाही पण एखादा चेंडू दूर गेला तर त्या धावधाव त्या चेंडूला पकडणं, लगेच त्या चेंडूला उचलून फेकणं यातच लेखक खूप समाधान मानायचा. आपणही याच्याप्रमाणे खेळावं अशी इच्छा मनात येई आणि त्यांना बघता बघता अशाच प्रकारे त्यांना खेळण्याची संधी मिळावी, मीही यांच्यासारखा खेळावा असं त्यांच्या मनामध्ये, लेखकाच्या मनामध्ये वाटायचं. विद्यार्थी मित्रों, लेखक को पहले से खेल में बहुत ही रुचि थी और खेल में रुचि होने के कारण वहाँ के जो सभासद है वो सभासद खेल में ज़्यादा लेखक वहाँ बहुत ही बड़े पैमाने में ध्यान देता था और उस ध्यान देने के बाद बहुत सारे प्लेयर वहाँ उनको देखने के लिए मिले. स्कूल छूटने के बाद जैसे ही स्कूल छूटता था वैसे दौड़ दौड़ के लेखक ग्राउंड पे आता था और सभी खेलों में से उनको क्रिकेट का खेल बहुत ही अच्छा लगने लगा. इसी क्रिकेट खेलने बहुत ही उनको अच्छा लगने लगा. कभी कभी ये जो सभासद थे, ये सभासद खेलने के लिए ज़्यादा समय मिलना चाहिए इसके लिए वो जल्दी आ जाते थे और कोई प्लेयर उनको खेलने के लिए कम प्लेयर रहते थे तो लेखक को गेंद फेंकने के लिए वो कहते थे. और इसी तरह ऐसे काम में लेखक बहुत ही तरबेज था. लेखक ऐसी ही संधि मिलने का राह इंतज़ार करता था और ये संधि जो मिली हुई संधि थी इसका ज़्यादा से ज़्यादा फायदा उठाने का वो कोशिश करता था. तेजी से बॉल फेंकना, सभासद को आउट करना, ऐसा प्रयास लेखक करता था और उनके लेखक का उत्साह देख के वो लोग जल्दी आउट हो जाते थे और आउट करने के बाद लेखक बहुत ही खुश होता था. लेकिन जब और प्लेयर खेलने के लिए आ जाते थे तो लेखक को गेंद उनके पास देना पड़ता था और लेकिन जब दूर गेंद जाती थी तो उसको दौड़ दौड़ के जाने का, उसको उठा के फेंकने का ऐसे काम लेखक करता था. इसी प्रकार मुझे भी इन लोगों के जैसा क्रिकेट खेलने की इच्छा उनके मन में पैदा हुई और अशा प्रकारे आपण बीज पेरले गेले या पाठाचा पूर्वार्ध भाग याचा अभ्यास केला. पुढच्या तासाला आपण बीज पेरले गेले या पाठाचा उत्तरार्ध भागाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद. अशा प्रकारे आज आपण या घटकाचा अभ्यास केला. हा घटक तुम्हा सर्वांना उत्तम प्रकारे समजला असेल अशी आशा करतो. जर तुम्हाला हा घटक समजला नसेल तर तुम्ही यूट्यूबवर हा घटक
पुन्हा पाहू शकता। या घटकाकरिता आपण आमच्या या YouTube चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटूया पुढच्या घटकाला। धन्यवाद।